नमस्कार. उन्हाळा सुरू झालाय आणि शेतीसाठी सगळ्यात मोठा प्रश्न असतो की कमी खर्चात जास्त नफा देणारं पीक कोणतं निवडावं. तर आज आपण नेमकं याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत, तेही अगदी सोप्या आणि सिद्ध झालेल्या पद्धतींमधून. हो, तर तोच प्रश्न, उन्हाळ्यात शेतात कोणती पिकं घ्यावीत, हा प्रश्न दरवर्षी आपल्याला पडतोच. चला, आज याचं उत्तर एकदम सोपं करूया. आज आपण फक्त तीच पिकं पाहणार आहोत जी उन्हाळ्यात कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त नफा मिळवून देऊ शकतात. मग सुरू करूया का? सगळ्यात आधी बोलूया कडधान्यांविषयी. खरं तर उन्हाळी हंगामात कडधान्य लावणं हा एक खूपच फायद्याचा आणि हुशारीचा निर्णय ठरू शकतो. आणि त्यातही मूग, उडीद आणि भुईमूग यांना जास्त पसंती दिली जाते. ह्याचं कारण सोपं आहे. ही पिकं कमी वेळेत येतात, पाणी कमी लागतं, म्हणजे काय तर कमी गुंतवणुकीत चांगला परतावा मिळतो. आता कडधान्यानंतर दुसरा एक जबरदस्त पर्याय आहे, तो म्हणजे भाजीपाला. आणि तो पण असा भाजीपाला ज्याला उन्हाळ्यात बाजारात तुफान मागणी असते. यात येतात भेंडी, काकडी आणि दुधी भोपळा. यांची गंमत अशी आहे की उन्हाळा वाढला की यांची मागणीही वाढते. आणि मागणी वाढली की चांगला दर मिळण्याची शक्यताही वाढते. आणि हेच तर महत्त्वाचं आहे की यांना उन्हाळ्यात बाजारात चांगली मागणी असते. जेव्हा बाजारात एखाद्या गोष्टीला मागणी असते तेव्हा त्याचा थेट फायदा शेतकऱ्याला मिळतो. त्यामुळे ही निवड नक्कीच फायद्याची ठरू शकते. चला आता अशा पिकांकडे वळूया जी चवीला तर गोड आहेतच, पण नफाही तितकाच गोड देऊ शकतात. हो, बरोबर, आपण बोलतोय फळांबद्दल. उन्हाळ्यात फळपिकांमधूनही मस्त नफा कमावता येतो. अहो, उन्हाळा म्हटलं की डोळ्यासमोर काय येतं? कलिंगड आणि खरबूज. गरमीमध्ये थंडावा देणारी ही फळं असल्यामुळे शहरात आणि गावात दोन्हीकडे यांना प्रचंड मागणी असते. आणि यामुळे मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. बरं, कोणती पिकं घ्यायची हे तर पाहिलं, पण फक्त योग्य पीक निवडलं म्हणजे झालं का? नाही. त्यातून भरघोस उत्पादनं घेण्यासाठी काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. मग काय आहे या यशस्वी उत्पादनाचं रहस्य? ते रहस्य आहे पाणी. पहिलं म्हणजे पाण्याचं योग्य व्यवस्थापन. उन्हाळ्यात पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा असतो. आणि दुसरं, ठिबक सिंचनाचा वापर. यामुळे कमी पाण्यात थेट पिकांच्या मुळाशी पाणी पोचतं. सोपं गणित आहे. पाण्याचा वापर जितका हुशारीने कराल तितकं उत्पादन वाढेल. कमी पाण्यात जास्त पीक घेण्याचं हेच तर तंत्र आहे, ज्यामुळे उत्पादन आणि नफा दोन्ही वाढतात. तर मग या सगळ्या माहितीनंतर आता एकच प्रश्न राहतो. या उन्हाळ्यात कोणतं पीक निवडायचं? कडधान्य, भाजीपाला की फळं? विचार नक्की करा, कारण योग्य निवड आणि योग्य नियोजन हेच यशस्वी शेतीचं खरं